विखे पाटील यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी विखे पाटलांचा राजीनामा मंजूर केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। विखे पाटील यांचे सुपुत्र जे आहेत सुजय विखे पाटील ते भाजपमध्ये आधीच दाखल झालेत। नगरमधून त्यांनी निवडणूक देखील लढवलेली आहे आणि त्यानंतर विखे पाटील मनानं कधीच भाजपमध्ये पोहोचले होते आणि अर्थात आता त्यांनी हा राजीनामा दिलाय। राहुल गांधींनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे। विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते आणि आता विखे पाटलांनी हा राजीनामा दिलाय। अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। अशोक चव्हाण काय म्हणतात ते देखील आपण ऐकूया। नाही, त्यांचं काय मत हा भाग वेगळा। त्यांनी विरोधी पक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडे देऊ केलेला आहे आणि तो आता स्वीकारण्यात आलेला आहे। त्यामुळे तो विषय मला वाटतं फार काही महत्त्वाचा राहिलेला नाही। ठीक आहे, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। जिल्हा काँग्रेसची संपूर्ण बॉडी डिसॉल्व्ह करण्यात आलेली आहे आणि जे पक्षविरोधी कारवाया करत असतील तर त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही। जे प्रामाणिकपणे पक्षाचं आणि आघाडीचं काम करत आहेत त्यांना संधी दिली पुनश्च दिली जाईल। प्रश्न विखे थोरातांचा विषय नाही, त्यांचा वादाचा विषय या ठिकाणी अजिबात नाही। पक्ष महत्वाचा आहे आणि म्हणून जे कोणी पक्षाचं काम करत असतील त्यांना निश्चित संधी देऊ आम्ही। आज जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण जिल्हा काँग्रेसची बॉडी बरखास्त करण्यात आली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।